जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज सोमवार असल्यामुळे आपण लवकर निघालेलो. म्हणजे आता वाजले जवळजवळ 5:45 वाजलेत. CNG वगैरे भरून आपण निघालो. तेवढ्यात आपल्याला मुंबईची बुकिंग पडली आपल्याला. हे बघा, जवळच पिकअप आहे. चला पिकअप करू कस्टमरला. मुंबई BKCची बुकिंग आहे आपल्याला. चला पहिलं कस्टमर पिकअप करू. आणि सोमवारी बुकिंग पडतात इंटरसाठी, त्यामुळे ठीक आहे, पहिलं कस्टमरला पिकअप करू. तर मित्रांनो, पोहोचलात आपण मुंबई पुणे एक्सप्रेसला. मुंबईच्या साईडचा आपला प्रवास सुरू झालेला आहे. तर एवढा काय ट्रॅफिक नव्हतं सकाळी सकाळी. जवळजवळ आपल्याला किती 50 मिनटं लागली एक्सप्रेसला पोचूस तवर. आणि मॅपमध्ये बघा, जरा घाटात ट्रॅफिक दिसतंय, भरपूर ट्रॅफिक दिसतंय. तर बघू पुढे जाऊन बघू. आपल्याला जर जास्त ट्रॅफिक वाटलं तर आपण जुन्या हायवेने टाकू. कारण घाटात एवढं ट्रॅफिक दिसतंय, मला वाटतं जुन्या मॅप पण थोड्या वेळानं आपल्याला जुन्या हायवेज दाखवेल. बघू काय होतंय. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला म्हटलं की थोड्या वेळाने मॅप आपल्याला जुन्या हायवेनेच दाखवणार. शेवटी तेच केलं. जसं जसं आपण थोडं घाटाच्या जवळ आलो, मॅपने आपल्याला जुना रस्ता दाखवला. कारण की एवढं ट्रॅफिक आहे ना, जवळजवळ अर्धा तास एक्स्ट्रा दाखवतं. आणि इथून एक 5-10 मिनटाचा फरक आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट जुन्या हायवेने टाकला आहे. आणि जुन्या हायवेने गेलं तर आपण लवकर पोहोचणार आहे. आणि ह्याच्याने जर गेलं तर भरपूर ट्रॅफिक लागणार आहे आपल्याला. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईत पण ट्रॅफिक दिसते मला. आज काय माहीत नाही आहे. हाय मग सोमवार आहे आज, कदाचित सोमवारी त्यामुळे जास्त ट्रॅफिक दिसते. तर काय करणार आता, ट्रॅफिक आहे आपल्याला. आहेच आपल्या ड्रायव्हर भावांना ट्रॅफिक हे आपल्याला काय म्हणतात 5वीलाच पोचलेली असं म्हणतो ना आपण, तसंच आहे. तर बघू काय होतं आहे. तर मित्रांनो, अर्धा तर घाट आपण क्रॉस केला. घाट क्रॉस केला तर लास्टचा जो बोगदा आहे तिथं आपल्याला ट्रॅफिक भरपूर लागलं. कारण की लास्टचा बोगदा क्रॉस केल्याच्या नंतरनं काहीतरी काम सुरू आहे. तर चला आलो आता आपण पहिल्या टोल नाक्यावरती. टोल वगैरे देऊ. कस्टमरला बोललो मी की फोडमोलला थांबायचं का, तर नाही बोलले. ठीक आहे, त्यांना नव्हतं थांबायचं कारण त्यांना एक तर उशीर झाला होता. त्यांना लवकर पोहोचायचं, 9:30 वाजता त्यांना पोहोचायचं होतं. आणि इथं बघा, इथं एवढा वेळ लागतो ना, काय विचारू नका. म्हणजे फास्टॅगचा काही उपयोग आहे की नाही हेच काय समजत नाही. ही लाईन तर बंदच केली ती त्यांनी, आणि ह्या 2 लाईन सुरू ठेवल्या. ह्याच्यात पण भरपूर म्हणजे भरपूर वेळ लागला मला. काय सांगणार आता, बघू आता किती वेळ लागतो. बघा तुम्ही पण किती वेळ लागणार आहे आता. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं मी की वाशीच्या साईडने भरपूर मला ट्रॅफिक दाखवते. त्यामुळे मी गाडी वळवली डायरेक्ट आपल्या अटल सिटीवरनं. बघा अटल सिटीचा मस्त नजारा बघा तुम्ही. आणि बरं झालं मी आधी पाहिलं की मॅपमध्ये पाहिलं मी की किती कुठनं काय जास्त ट्रॅफिक दाखवते. मला तिकडनं भरपूर ट्रॅफिक दाखवलं. त्यामुळे टाकली अटल सिटीवरनं. जर इकडनं पण ट्रॅफिक दाखवते, पण तिकडनं जवळजवळ माझा 1.5 तास एक्स्ट्रा लागत होता. 1.5 तास, म्हणजे 1.5 तासाचा फरक आहे. आणि भयंकर ट्रॅफिक म्हणजे मॅपमध्ये तर मला दिसते पूर्ण. जो आपला वाशीचं जर टोल नाका आहे तिथून पुढं पूर्ण जाम दिसते. त्या बरं झालं मी अटॅच टाकली गाडी. चला मस्तपैकी नजारा बघत बघत आपण जाऊ मुंबईच्या दिशेने. तर मित्रांनो, BKCला सोडलं आत्ताच. आणि ड्रॉप करण्याच्या आधीच मला परत आपली रिटर्न पुण्याची बुकिंग आली रावेतची. एक 12 मिनटं दाखवते. 4 किलोमीटर आलेली, 4 नाही 3 किलोमीटर आलेली. चला पहिलं कस्टमरला पिकअप करायला जातो. कस्टमर लवकर बोलवले, काय तर लांबनं बुकिंग पडलेली. ठीक आहे, कस्टमरला पिकअप करून आपण निघालो पुण्याच्या दिशेने. हे बघा कुर्ल्यामध्ये, म्हणजे कुर्ल्याला जाताना किती ट्रॅफिक आहे. आणि हे रोजचं ट्रॅफिक, रोजचं. म्हणजे आजकाल कुर्ल्यामध्ये एवढं ट्रॅफिक होलं, म्हणजे आधीपासून ट्रॅफिक होतच आहे, पण आता तर भरपूर ट्रॅफिक होते. बरोबर बघा कुठंपर्यंत लाईन आहे. पुण्याला जायच्या रस्त्याला काहीच नाही, पण कुर्ल्यामध्ये जाण्यासाठी भरपूर हे. तर मित्रांनो, रावेतला ड्रॉप झाला आपला. या ठिकाणी ड्रॉप झाला आहे. आणि काही येताना तर ट्रॅफिक नव्हतं, जाताना भयंकर भरपूर ट्रॅफिक होतं. भरपूर म्हणजे BKCला जायला वाशीहून रोड आहे, तर पूर्ण वाशीचा टोल नाका ते पूर्ण मानखुर्द, आणि तिथून पुढून ते BKC पूर्ण जाम होतं. त्यामुळे मी जाताना अटल सिटीतून गेलो. आणि बरं अटल सिटीतून गेलो, तर ह्या मार्गे गेलो असतो ना, जर यातने पाहिलं मी एवढं भयंकर ट्रॅफिक होतं ना, भयंकर.
जाताना म्हटलं आपला निर्णय बरोबर होता की अटल सेतूवरून जायचा. चला आलो येतं तर रावेतमध्ये. तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे जे कस्टमर होते म्हणजे वयस्कर होते, ह्यांच्या मुलांनी गाडी बुक केली ती. एवढा हरामी नव्हता बा मुलगा, म्हणजे अक्कल अजिबात नाही आहे. चांगला रोड होता, चांगला रोड. त्यानंतर 100 मीटर नंतर गल्ली, तुम्हाला ते कुर्ल्यामध्ये किती गल्ली वगैरे बोल, त्यांनी त्या गल्लीमध्ये मला बोलवलं आणि स्वतः थांबल्या मागं मी त्या गल्लीमध्येच. त्याला म्हटलं मी 100 मीटर बाहेर आला असता, तिथं माझी 10-15 मिनटं गेली, कारण गाडीच वळत नव्हती. असले थर्ड क्लास लोक आहेत ते. आता म्हणतो कुर्ल्याची जर झोपडपट्टीची असेल ना बुकिंग, अजिबात घेऊ नका, अजिबात. ठीक आहे, ते माणसं चांगले होते वगैरे, ठीक आहे, ते मला सॉरी बोलले. मुलांनी केलं तो ते म्हणत होते की आपण जाऊन रोडला थांबू. नाही म्हटलं, इथं पण गाडी बोलवायची. पण गाडी चाललं तिथे, गाडीत चाललं पण फक्त एक गाडी बसते, तसली भांगार ते कुर्ल्याची माणसं तिथली. काय बोलणार आता. बघू आता घरासाठीची कुठली बुकिंग पडते का बघू. थांबलं आता इथं, आपण तर थांबलोय. तर मित्रांनो, आपल्याला विमाननगरची बुकिंग पडलेली आहेत ना, तर निघालं कस्टमरला पिकअप करायला. किती 550 मीटरवरूनच पिकअप आहे. चांगलं बरं झालं आपल्याला लगेच पडली. इंटरसिटीचा ड्रॉप केला नाही, आपल्याला 5 मिनिटात आपल्याला पडलेली बुकिंग. ना आता विमाननगरला पोहोचायला मला वाटतं 1-1.25 तास तर लागेल इथं. आता मस्त लॉन्च इथं. चला पहिलं कस्टमरला पिकअप करू, मग भेटू. तर मित्रांनो, कस्टमरला विमाननगरला सोडून निघाला आता आपण खर्डीकडं, म्हणजे पोहोचलो खर्डीमध्ये. आता जवळजवळ पुणेपासून मुंबई आणि मुंबईपासून परत आपल्या खर्डीपर्यंत टोटल किलोमीटर बाकी झाले 335-36. आणि इथून अजून आपलं घर आहे जवळजवळ 1.5-2 किलोमीटर आहे. म्हणजे टोटल किलोमीटर आपलं झालं 338. आणि आपला आजचा बिझनेस बाकी झाला 4,300 रुपये झालेला आहे. त्यापैकी 400 रुपये मी आत्ताचे जे आणले त्याचे भेटले आणि बाकीचे इंटरसिटीचे. तर मित्रांनो, आपण निघलो सकाळी 5:45 वाजता, म्हणजे 5:45 वाजता टोटल आपल्याला बुकिंग पडलेली. आणि कस्टमरला पिकअप केलं तर आपण 6 वाजता. कस्टमर घेतलं मुंबई जाताना, म्हणजे मुंबईमध्ये भरपूर ट्रॅफिक होतं. पुण्यात काय नाही, पुण्यात सकाळचा वेळ होता त्यामुळे जास्त वेळ लागला नाही. मुंबईत भरपूर ट्रॅफिक होता, तरी वाचलो मी. आधी पाहिलं आणि मी अटल सेतूवरून गेलो, नाही तर माझं जवळजवळ वाशीवरून गेलो असतो मी. माझा आरामशीर 1.5 तास माझे एक्स्ट्रा केले असते. तर मी 6 वाजता कस्टमरला पिकअप केलं आणि डॉट 9:30 वाजता BKCला पोहोचलो. पोहोचण्याच्या 1 किलोमीटर आधीच मला ही परत पुण्याची बुकिंग पडली, रावेतची. आणि मला असं सांगितलं मी कस्टमर कसा होता. कस्टमरचे आयडिया चांगले होते, पण कस्टमर हरामी होता. चालतं, भेटत राहते जसा, असले गायवानी लोक भेटतात, काय करणार होता. आणि जाऊ त्यांना मी ड्रॉप केलं 12:30 वाजता. तर आपल्या 5 मिनिटात पडली डायरेक्ट विमाननगर. आता आपण आलो खर्डीमध्ये. आता किती वाजले, बरोबर डॉट 2:15 वाजलेत. बघा किती वेळ लागला. 4,300चा बिझनेस करायला मला किती वेळ लागला. आणि त्यात किलोमीटर सुद्धा बघा, 338 किलोमीटर झाले टोटल. आणि लोकलला एवढं होत नाही, लोकलला 180 वगैरे किलोमीटर होतं, जास्तीत जास्त 200 किलोमीटर होतं. पण इंटरसिटीला पैसे पण तसं मिळतात आणि किलोमीटर सुद्धा होतं. पण इंटरसिटीचा प्रॉब्लेम पण असं आहे की झोप लागते. कारण की सरळ एक्सप्रेस वे काहीच नाही. त्या एक्सप्रेस वेला कस्टमर मस्त झोपले असतात, म्हणजे घरात काय कोणत्या खेळत काय माहीत, पण गाडीत झोपतात ते. ठीक आहे, काय करणार, तर त्यांना काही बोलू शकत नाही. आणि त्यात आता मुंबईत जेव्हा निघालो मी, 2 वर कंटिन्यू एसी, त्यात अजूनपर्यंत 2 AC. 1 वर केलं तर काही चालत नाही, 2 वर पण ठीकठाक चालते. 2 वर 3 वर आता सध्याला AC चालवते. बघू आजचा तर आपला दिवस आपला संपला. किती वाजले तसं मला सांगितलं आता, बरोबर 2:15. 5 मिनिटात मी माझ्या जागेवरती पोहोचेल. चांगला झाला बिझनेस आपला आज.
अर्धा दिवसच गेला, अर्ध्या दिवसात आपला चांगला बिझनेस झाला. आणि तुम्ही ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला का नाही माहित नाही, पण ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघा. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ह्याच्या आधीचा. मी मीटरने किती बिझनेस केला, काय केला, कसं मीटरने घेतलं, काय घेतलं, हे त्या व्हिडिओमध्ये आहे. काही जण बिना मीटरचं करतात, काहीचे काही रेट चालतात, तसं ना करू तुम्ही. तो व्हिडिओ बघा तुम्ही. आणि चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब नक्की करा तुम्ही. सबस्क्राईब तुम्ही काही जण करत नाहीत, व्हिडिओ बघता. व्हिडिओ महत्त्वाचा म्हणजे व्हिडिओ बघा. आणि बघा ह्या आजी पण आल्या, आपल्या व्हिडिओमध्ये आल्या ह्या आजी. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.